त्यानंतर 46वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो की एका वर्तुळाची त्रिज्या 10% वाढवली तर क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. तर वर्तुळाची त्रिज्या किती टक्क्याने वाढवली म्हणते 10%. 10%. तर 10 एक 10 आणि 10 100 म्हणजे 1 भागीला किती आलं विद्यार्थी मित्रांनो 10. 1 भागीला 10. तर 10 होती आणि त्याच्यामध्ये किती वाढ झाली आहे 1 म्हणजे किती झाली आहे 11. त्रिज्या किती झालेली आहे 10 होती तर 11 झालेली आहे. मग आधी किती असेल तर बघा वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर त्रिज्येचा वर्ग म्हणजे पहिलं 10 होती तर 10 गुणिला 10 म्हणजे किती 100 आणि त्यानंतर 10% वाढ झाली म्हणजे 11 झाली तर 11 गुणिला 11 म्हणजे किती 121. तर 100 मधून 121 मधून 100 गेले उरले किती 21. आता 100 पैकी 21 म्हणजे किती टक्के. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 100 कॅन्सल म्हणजे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल तर 21% वाढेल. आणि तुमचं उत्तर बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शनमध्ये ऑप्शन क 21%. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 48वा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये थोडं रॉंग झालेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. ह्या 3 रेषा तिथे नाही पाहिजे आणि इथे गुणाकारच्या जागी भागाकारचं चिन्ह पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा या प्रश्नाचं उत्तर काय येईल तर या प्रश्नाचं उत्तर येईल 0. म्हणजे लक्ष द्या 18 गुणिला 0 बरोबर काय होणार 0 गुणिला 15 भागीला 5. 5 एक 5 आणि 5 त्रिक 15 म्हणजे 18 गुणिला 0 0 आणि 0 गुणिला 3 बरोबर किती 0 आणि या प्रश्नाचं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन अ 0. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढची प्रश्न पाहू आपण. तर 50वा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. एक मोटार 1.5 तासात 90 किलोमीटर अंतर जाते तर ती 4 तासात किती अंतर जाईल. तर या प्रश्नाचं उत्तर बघा विद्यार्थी मित्रांनो 1.5 तास आणि किती किलोमीटर जाते 90 किलोमीटर. तर 4 तासात ती किती किलोमीटर जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो इथं तिरपा गुणाकार बनतो. तर तिरपा गुणाकार सोडवा 90 गुणिला 4 भागीला 1.5. तर विद्यार्थी मित्रांनो याला जर आपण बॅलन्स केलं तर इथं पॉईंट आणि 0 येईल. आणि बघा आता 90 गुणिला 40 भागीला किती 15. 15 एक 15 15 छक्क 90 आणि 6 चोक 24 240 किलोमीटर विद्यार्थी मित्रांनो 4 तासामध्ये किती अंतर पार करेल 240 किलोमीटर. आणि ऑप्शनमध्ये बघा 240 ऑप्शन ब मध्ये दिलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे 52वा प्रश्न आहे तो म्हणजे ज्या कोणाचे माप 90 पेक्षा कमी आहे आणि 0 पेक्षा जास्त आहे त्याला काय म्हणले जाईल. तर त्याला म्हणले जाईल लघुकोन. 90 पेक्षा जास्त असेल विद्यार्थी मित्रांनो तर त्याला आपण विशाल कोन म्हणतो. जर 90 डिग्रीचा कोन असेल तर त्याला आपण काटकोन म्हणतो. पण जो कोन 90 डिग्रीपेक्षा कमी आहे आणि 0 पेक्षा जास्त आहे त्याला काय म्हणाल विद्यार्थी मित्रांनो लघुकोन. त्यानंतरचा प्रश्न बघा 54वा प्रश्न. वर्गमुळात
इथे विद्यार्थी मित्रांनो हा शून्य आणि पॉईंट अधिकचा दिलेला आहे, प्रिंट मिस्टेक आहे. तर वर्गमुळात 0.0169 बरोबर 169 विद्यार्थी मित्रांनो 13चा वर्ग आहे. आणि बघा वर्गमुळात पॉईंट नंतर 4 घरं आहेत, तर उत्तरामध्ये त्याच्या अर्धी होतात, म्हणजे किती होतात, 2 घरं होतात. म्हणून याचं उत्तर येईल 0.13 आणि ऑप्शन क मध्ये तो विद्यार्थी मित्रांनो उत्तर दिलेला आहे. त्यानंतर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, 85चा वर्ग किती? तर 85 किंवा कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 5 असेल विद्यार्थी मित्रांनो, तर त्या संख्येचा वर्ग काढणे एकदम सोपं आहे. 85चा वर्ग 5 साठी विद्यार्थी मित्रांनो 5 5 25 लिहा आणि 8च्या पुढची नैसर्गिक संख्येशी गुणाकार करा, 9 8 72 आणि विद्यार्थी मित्रांनो 7225 हा 85 या संख्येचा वर्ग आलेला आहे. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन अ मध्ये तो दिलेला आहे.